सजयति सिन्दूरोद्नो देव यत्पादपङ्कजस्वर्णो वा सर्वणीर्व्यतमसरासन्नास्ति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारार्धवना या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदावन्तिरा सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रेत वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आज संत महिपती महाराजांच्या चरित्रावरचं 68वं प्रवचन आपण श्रवण करतो। महिपती महाराज लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्यातला भक्तिविजय ग्रंथ आपला सुरू आहे। 21वा अध्याय सुरू आहे, त्यातली 75वी ओवी आपण आता श्रवण करूया। मग ज्ञानदेव म्हणे जग जेठी चला जाऊ नामयाचे भेटी, तुहासी जनीची प्रीती मोठी हे सांगेन गोष्टी तयासी। आपण नामदेवाच्या घरी जाऊया। मी नामदेव महाराजांना सांगेन की जनाबाईवरती भगवंताचं केवढं प्रेम आहे। जनाबाई तुमच्या घरामध्ये बसून अभंग म्हणते आणि भगवंत मंदिरामध्ये बसून ते सगळं तिने म्हटलेले अभंग लिहून काढतायत। अवश्य म्हणून रुक्मिणीपती म्हणे हेची आहे आमची चिती, एकमेकासे धरून ते सत्वर्गते चालले। चला म्हणाले। ज्ञानदेव आणि चक्रवाणी विष्णुदासाच्या आले सदने, मग क्षेमालिंगन देवरी सुखासनी बैसले। घरासी येता वनमाळ येतो तेथे आधीच मिळाली संत मंडळी, जीवी नृपौर वैसरा सवास्थाळी सैन्य सगळी येते थे। आता ज्ञानेश्वर महाराज नामदेवाच्या घरी चालले, ही गोष्ट बाकी संतांना कळली। मग सगळे संत आधीच तिथे जाऊन थांबलेले नामदेव महाराजांच्या घरी की बैसला 1900ची रमण तयाच भेटती सुरगणात घे शंकरा होते तापासे जाण वैसे येऊन निजवृत्ती ना तरी इंद्रा बैसे जेथ सकळ सिद्धी ओळंगते तिथं की कीर्तन रंगी प्रेमळ भक्त धावून येता आवडी की अमूल्य रत्नासे जेथ सकळ परीक्षक मिळते तेथ की कमळनीचे पुष्पाभोवत मिलिंद येत धावणे की दाता देखोनी नेत्र कमळे भोवती मिळे याचक मंडळी की शर्करेचे राशी जोडी पिपिलिका येते धावणे तेवी नामदेवाचे मंदिरात बैसले देखोनी जगन्नाथ तेथे मिळाले सकळ संत आनंदयुक्त तेरवा देवोनी सकळ आलिंगन नामयास म्हणे जगज्जीवन जनी साणावे बोलवून घ्यावया दर्शन संतांचे। मग गोणाई म्हणे राजाई कारण जनी बाहेर वळते शेण तीच लागे म्हणावी रुक्मिणी म्हणे तुझ लागे वाहते। मग गोणाई आहे नामदेव महाराजांची आई, तिने आपल्या सुनेला म्हणजे नामदेव महाराजांच्या पत्नीला राजाईला सांगितलं, अगं भगवंत त्या जनाबाईला बोलवत आहे सगळ्या संतांचं दर्शन घ्यायला, ती अंगणामध्ये शेण वाळत घालते, तिला घेऊन ये बोलून आण। निरोप ऐकोनी कानी सत्वर सांगे शीघ्र जाऊनी घरी आले चक्रवाणी तुझं कारणे पाहते। मग हात दोन या त्वरित जनी पातली आडी आता दृष्टी देखोनी पंढरनाथ साष्टांग दंडवत घातले। तेव्हा नामयासी ज्ञानदेव बोलतो आजी नवल देखले ते अद्भुत जनीची पदे वैकुंठनाथ होते लिहित निजांगे यावरी बोले भक्तभूषण जनीची पदे केली लेखन येणे आम्हास लहानपण नाही आले जाण सर्वथा। मग ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या संतांना सांगितलं की जनाबाईचे अभंग भगवंत स्वतः लिहून काढतायत। पांडुरंग म्हणतात की अरे नामया, या जनाबाईचे अभंग मी लिहितो, यात मला कमीपणा काही नाही आहे।
मी आपुले वाहून आण साक्ष ठेवतो तुमचे चरण की जनेचे प्राकृत भाषण स्वानंद रस जाणावा. तुम्हाला सर्वांना मी सांगतो की जनाबाईचे अभंग जे आहे तो स्वानंद रस आहे. हा तुम्ही चाखावा अशी माझी इच्छा आहे की स्वात्मसुखाचा आनंद की ब्रह्मज्ञानाचा निजबोध शुद्ध सत्वाचा घेऊन कागद लिहितो गोविंद निज प्रीती. जनीची बोलणी वाचील कोणी मी तिष्ठेन तयाचे अंगणी ऐसे सुमुखे चक्रवाणी बोले सदने नावयाचे. जनाबाईचे अभंग जो कोणी म्हणेल ऐकेल त्याच्या दारामध्ये मी उभा राहीन असं भगवंत म्हणतात. जनीची बोलणी वाचील कोणी मी तिष्ठेन तयाचे अंगणी ऐसे स्वमुखे चक्रवाणी बोले सदने नामयाचे. जो नित्य गाय जनीचे पदा त्याचे संसारी नवे आपदा अंती तया सायुज्य पदा नेई नवे निशे. जो जनाबाईची गाणी नित्य गातो त्याच्या संसारामध्ये कोणत्याही प्रकारची संकट येणार नाही याची शाश्वती मी देतो असं भगवंत म्हणतात. तयासी संसारी नवे आपदा अंती तया सायुज्यपदा नेई नवी निशे. ऐसे बोलता वनमाळी ज्ञानदेवा सोने ज्ञानदेवा सोने पिटी राळी जय जयकार केला सकळी तेथे संत मंडळी कोण होते. वाराणसीहून आला कबीर आणि चोखा मेळा भक्त थोर तिसरा दोहिदास सांबारे वैष्णव बैसले. सज्जन पठाण निज भक्त बया कसावा अति विरक्त कमाल फुलारी संत प्रेमयुक्त सर्वदा. आणि मुकुंदराज झारे करी अखंड राहिला महाद्वारी गोणाई राजा सुंदरी जय जयकारी गर्जन दिल्या. आणि नामांतरंग निजभक्तमध्ये बैसला रुक्मिणीकांत जीवी सेने माझी नृपनाथ ऐश्वर्य शोभता गणा. मग जनीस पुस्ती ज्ञानेश्वरान नामदेवे घेतले अवतार चार प्रल्हाद अंगद उद्धव थोर शारंगधर वश केला. मग ज्ञानेश्वर माऊलीने जनाबाईला विचारलं की नामदेवाने 4 अवतार घेतलेले आहेत. त्यांचा पहिला अवतार आहे तो द्वापार युगामध्ये. त्यांचा पहिला अवतार आहे तो नरहरी अवतार ज्यावेळेला झाला भगवंताचा, म्हणजे हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी. सत्यापासून 4 ते कलियुगी पर्यंत झाले कृती. मत्स्यापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृती. मत्स्यापासून 4 अवतार झाले. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, नरहरी अवतार आणि वामन अवतार. या नरहरी अवतार ज्यावेळेला म्हणजे नरसिंह अवतार भगवंताने धारण केला त्यावेळेला हे नामदेव महाराज कोणत्या अवतारामध्ये होते तर भक्त प्रल्हाद हा त्यांचा अवतार त्यावेळेला होता. ते भक्त प्रल्हाद हा भगवंताच्या बरोबरचं, म्हणजे तेव्हापासून त्यांनी भगवंताची उपासना केलेली आहे. कृतयुगामध्ये नरसिंह अवतार ज्यावेळेला होता त्यावेळेला भक्त प्रल्हाद होते. तेच हा नामदेवाचा अवतार, म्हणजे पहिला अवतार नामदेवाचा भक्त प्रल्हाद. दुसरा अवतार आहे तो त्रेतायुगामध्ये ज्यावेळेला रामचंद्र प्रभूने अवतार घेतला त्यावेळेला नळ, नीळ, अंगद, जांबुवंत असे होते. त्यातला अंगद जो आहे, वालीचा मुलगा अंगद, तो हा नामदेवाचाच म्हणजे पूर्वीचा अवतार. नामदेवाने त्यावेळेला राम अवतारामध्ये कोणतं रूप धारण केलं होतं तर त्यावेळेला त्रेतायुगामध्ये नामदेव महाराजांनी अंगदाचं रूप धारण केलं होतं. प्रल्हाद, अंगद, उद्धव, थोर. मग द्वापार युगामध्ये ज्यावेळेला भगवान गोपालकृष्णाने अवतार घेतला त्यावेळेला नामदेवाने कोणता अवतार घेतला होता तर त्यावेळेला उद्धव हा अवतार भगवंतांनी धारण केला होता. या नामदेव महाराजांनी भगवंताबरोबर उद्धव अवतार धारण केला होता. म्हणजे भगवंताचे सेवक होते उद्धव. महाभागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये भगवंताने निजधामाला जाताना आपलं सगळं ज्ञान या उद्धवाजवळ ठेवलेलं आहे.
नामदेवाचा हा द्वापार युगातला अवतार कुठला आहे? उद्धव अवतार. म्हणजे कृतयुगातला अवतार आहे तो प्रल्हाद, त्रेतायुगातला अवतार आहे तो अंगद, द्वापार युगातला अवतार आहे तो उद्धव, आणि कलियुगातला अवतार आहे तो हे नामदेव महाराज. मग जनीस पुस्ती ज्ञानेश्वर नामदेवे घेतले अवतार चार, प्रल्हाद, अंगद, उद्धव थोर, शारंगधर वश केलं. आणि तुला कोणते जन्म घेऊन केले देवाच्या आराधने, सकळ सांगा आम्हा लागून संकोचवनी न धरता. जसं पिढ्यान पिढ्या ज्या ज्या वेळेला देवाने अवतार घ्यावा त्या त्या वेळेला हे भक्त अवतीर्ण झालेलेच आहे. तसं जनाबाई तू मागे भगवंताची कशी सेवा केलीस पूर्व अवतारामध्ये. बघा, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. असं ऐकोनी नामदेवा नामयाची निज राशी, बोलावया झाली सरशी, म्हणे हयग्रीव झाले ऋषिकेशी, तई तयाचे पायाशी जडली मे. भगवंताने हयग्रीव नावाचा अवतार धारण केला होता त्यावेळेला मी भगवंताच्या सेवेमध्ये होते. मग अंबरीशाचे कैवारे घेतले 10 अवतार, मत्स्य कच्छवरा तोर, मारावयासुर महाबळी, नारसिंह वामन परशुराम, मग झाले दाशरथी राम, श्रीकृष्ण सर्वांचा विश्राम, आता बौद्ध होऊन बैसला. हे नाना अवतार धरले देवे, तैमे होते त्यांचे सवे, वचन ऐकून ज्ञानदेवे आश्चर्य करी अंतरी. जेवढे भगवंताने 10 अवतार धारण केले त्या प्रत्येक वेळेला मी भगवंताच्या बरोबर त्यांच्या सेवेसाठी अवतार धारण केला होता असं जनाबाई म्हणते. वचन ऐकून ज्ञानदेवे आश्चर्य करी अंतरी. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे जन्मोजन्मी तुझा दास असं जे म्हणतात ते प्रत्येक जन्मामध्ये आम्ही तुझ्या सेवेसाठी जन्माला येतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणे धन्य हे जनी दासीच्या, वापार पुण्यराशी, प्रसन्न केला ऋषिकेशी, ब्रह्मादिकाशी दुर्लभ. मग संतास म्हणे चक्रमाणी, आता लेखकांचे करा वाटणे, जे शब्द नित्यमुखातून ते लिहून ठेवावे. ज्ञानेश्वराची शब्दरत्न ती लिहिल, सच्चिदानंद ब्राह्मण निवृत्तीचा लेखक सोपान, जो अवतार पूर्ण विरंचिता. मग परमेश्वराने सांगितलं की तुम्ही ज्ञान द्याल पण ते काळाच्या ओघामध्ये निघून जाईल. कुठंतरी ते शब्दबद्ध झालं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून काय करा की ज्ञानेश्वर महाराज जेवढी प्रवचनं करतील, जेवढी कीर्तनं करतील, जेवढे काही उपदेशाचे बोल बोलतील ते कोणीतरी लिहिण्याचं काम करा. आणि मग ज्ञानेश्वरांची शब्दरचना लिहिण्याचं काम कोणाकडे दिलं आहे? सच्चिदानंद बाबांकडे दिलेलं आहे. ज्ञानेश्वराचे शब्दरत्न ते लिहिलं, सच्चिदानंद ब्राह्मण निवृत्तीचा लेखक सोपान, जो अवतार पूर्ण विरंचित आहे. निवृत्तीनाथांच्या मुखातनं बाहेर पडणारी सगळी शब्दरचना आहे ती सोपान देव लिहितील. आणि मुक्ताबाईचे अभंग ज्ञानदेवे लिहावे सांग. आणि मुक्ताबाईचे अभंग कोणी लिहावे तर ज्ञानदेवांनी लिहावेत सांगणे. जोगा परमानंदांतरंग त्याचे विसोबा खेचरे लिहावे. आणि जोगा परमानंद म्हणून संत होतील त्यांचे सगळे अभंग विसोबा खेचराने लिहून काढावे. सावता माळी भक्त वैष्णव त्याचा लेखक काशीबा गुरव. सावता माळी काय असतं? मुखातनं अखंड सरस्वती बाहेर पडत असते, म्हणजे शब्दरचना बाहेर पडत असते. कोणाला तरी ती लिहून घेणं आवश्यक असतं तर ते पुढच्या पिढीपर्यंत जाईल, नाहीतर त्यांच्याबरोबरच ते ज्ञान निघून जातं. ते शब्दबद्ध व्हावं एवढ्यासाठी आवश्यक असतं की ते पुढच्या पिढीलापर्यंत पोचलं पाहिजे, हा त्याचा अर्थ असतो. सावता माळी भक्त वैष्णव त्याचा लेखक काशीबा गुरव. सावता माळ्याच्या मुखातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा काशीबा गुरुवांनी लिहून घ्यावा. कुर्मदासाचा कायित सुदेव देवादिदेवी निर्मळा. कुर्मदास त्याला हात नाही पाय नाही पण मुखातनं अभंगवाणी निघत होती. ती कुणी लिहून घ्यावी? सुदेव नावाच्या ब्राह्मणाने ती अभंगवाणी लिहून घ्यावी असं सांगितलं. अनंत भट्ट ब्राह्मणा तो चोखा मेळ्याचे कधी लेखन. आणि चोखा मेळ्याच्या मुखातनं बाहेर पडणारे
अभंगवाणी कोणी लिहून घ्यावी. अनंत भट्ट नावाच्या ब्राह्मणाला भगवंताने ते काम दिलंय की चोखामेळ्याच्या मुखातनं बाहेर पडणारे अभंग तो लिहून काढ. अनंत भट्ट ब्राह्मण तो चोखामेळ्याचे करी लेखन आणि नामया जनीचे बोलणे दान रुक्मिणी रहमण लिहितसे. आणि नामदेवाच्या मुखातनं बाहेर पडणारी वाक्यरचना, जनाबाईच्या मुखातनं बाहेर पडणारी वाक्यरचना प्रत्यक्ष भगवान पांडुरंग लिहून घेत आहेत. ऐशी करून दिली वाटणी मग ज्ञानदेवास म्हणे चक्रवाणी आता जनीचे अभंग ऐकता का आणि संकोच मनी न धरावा. ऐकोन म्हणते वैष्णवीर समर्थे केले अंगीकार शब्द ठेवी ऐसा पृथ्वीवर नाहीसा चार धोंडिता. अंधासे भास्करे धरल्या ते तरी काय न दिसे तयाप्रती की मुख्याशी प्रसन्न सरस्वती झाल्या श्रुती वधेल. तेवी तुमची कृपा होताय जाण जनेशी दासी म्हणेल कोणा. ऐसे ऐकून जगत जीवन हास्यवदन झाले. म्हणाली मोठ्या लोकांनी हाताला धरलं की तो नामवंत होतो. ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य आहे पण सूर्यनारायणाची त्याच्यावर कृपा झाली तर त्याला दृष्टी प्राप्त होईल. मुख्याला जर सरस्वती प्रसन्न झाली तर तो वाचस्पतीसारखा बोलायला लागेल. देवी तुमची कृपा होताची जाण जनीची दासी म्हणेल कोण ऐसे ऐकून जगत जीवन हास्यवदन झाले. मग नामयाने उदक आणून केले सर्वांचे चरणक्षालना. षोडशोपचारे रुक्मिणी रमण सप्रेम भावे पूजला. विडे देऊन या सगळ्याप्रती साष्टांग नमस्कार घातले प्रीती. मग गुणाईस पुसून श्रीपती अतिसत्वर चालेले. सवे घेऊन भक्त मंडळी रावळी प्रवेशले वनवाळे. सकळ वृत्तांत रुक्मिणी जवळी सांगितला तेरवा. जो अनाथ बंधू करुणाकर भक्त वत्सल कृपासागर करुणा सिंधू शारंगधर म्हणवी साचार आपणासी. मग परमात्मा पांडुरंग मंदिरामध्ये परत आले. झालेली सगळी हकीकत त्यांनी रुक्मिणीला सांगितली. तो आपले दासाचे चरित्र बघता वदिता राजीव नेत्र महिपती बाहुली निमित्त मात्र सज्ञान पवित्र जाणती. सर्वांना माहिती आहे महिपती महाराज म्हणतात या सगळ्या संतांचे चरित्र कोण लिहून काढतंय. महिपती महाराज म्हणतात मी लिहित नाही, माझ्या हातून भगवान पांडुरंग ती चरित्र लिहून घेतोय. महिपती बाहुले निमित्त मात्र सज्ञान पवित्र जाणते. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता ऋषे जगन्नाथ प्रेमळ एका भाग 19 रसाळा श्रीकृष्णार्पण श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणस्तो शुभम भवतो श्रीरस्तो. श्री गणेशाय नमः. आजी कल्पतरूच्या वृक्षाभोवती येऊन बसले सभाग्य श्रोते. म्हणूनच मनोरथ अपुरते कोणाचेही न राहती. की लोह लागता परिसासी काळीमा काहीच न राहे तयासी. ते विभक्त कथा ऐकता सुरसी आशंका मनी न राहे. ना तरी पयोब्धीचे करता स्नान सकळी तीर्थे घडती जाण. के वाराणसीचे प्रकाशे करून सकळ पदार्थ दिसते. की सुधार सलादाचे हाती सकळ रोगव्याधी पळती. तेवी भक्त कथा जे ऐकते त्यासी भव दुःख चित्ती बाधेना. ना तरी प्रसन्न झाला निशाकरा त्यासे न लागे. जेवी उभारा तेवी भक्त कथा ऐकता चतुरा कामक क्रोध अंतरा नाही ते. मागील अध्यायी निर्वण देवे केले जनीचे स्तवन आश्चर्य करून संत जन जय जयकार हे गर्जनले. हे ऐकून हे निरूपण ऐकून काने प्रश्न केला श्रोत्याने म्हणते जनी जोडला चक्रवाणी संगती करून नामयाच्या. म्हणाले जनाबाईवरती पांडुरंगाची कृपा कशी झाली. जनाबाईने संतांची सेवा केली म्हणून. कुणाची सेवा केली तिने नामदेवाची. तुमची दासीचा दास करून ठेवा असं म्हटलेलं आहे. म्हणती जनीस जोडला चक्रवाणी संगती करून नामयाच्या. नामयाची संगत धरली म्हणून तिला देव भेटला. अनाथ होती ती म्हणून संगत कुणाची धरायची. साधू मिले संन्यासी मिले सत्संगत मिलना मुश्किल आहे. साधू मिळतील संन्यासी भेटतील पण सत्संग मिळणं कठीण आहे.
संगती करून नामयाच्या तरी याचा संप्रदाय असे कोण कळला नाही आम्हा करणाईसा संतजनी केला प्रणा तरी त्याची निरूपण अवधारा तव कोणी एके अवसरे शंकर वैसले क्षीरसागरी श्रीराम स्वरूप आठवण्यानंतरी नामस्मरण करतात ये म्हणाले यांचा संप्रदाय कोणता आहे तो आम्हाला कळला नाही. मग महिपती महाराज म्हणतात एकदा शंकर क्षीरसागरावरती ध्यान करत बसले होते. कुणाचं ध्यान करतायत? रामाचं ध्यान करतायत. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम असं त्या रामाचं नामस्मरण करतायत. कोण? शंकर. श्रीराम जय जय राम. मग पार्वती पुछे कैलासनाथा तुम्ही कोणाचे नाम जपता? तुम्ही वरिष्ठ देव कोण? तुम्हा वरिष्ठ देव कोणता? संशयाची मज वाटे. पार्वतीने शंकराला विचारलं तुम्ही तर देवाधिदेव आहात, महादेव असं तुम्हाला म्हणतात, देवांचे देव, देवाधिदेव, मग तुमच्यापेक्षा कोणता देव श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही त्याची उपासना करता, त्याचं नामस्मरण करता? असा कोणता देव आहे जो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे? मग पार्वती पुसे कैलासनाथा तुम्ही कोणाचे नाम जपता? तुम्हा वरिष्ठ देव कोणता? संशयाचे मज वाटे. ऐसे ऐकून या उत्तर पार्वती सदेत सर्वेश्वर मज वरिष्ठ दैव थोर जानकीवर श्रीराम. वीरांची विष्णू भवानी मज सहित झाले त्यापासून तेचे स्वरूप आठवून म्हणे जपतो निशिदिनी नाम त्याचे. मग शंकर पार्वतीला सांगतात मज वरिष्ठ दैवत थोर जानकीवर श्रीराम. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? जानकीपती श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. वीरांची विष्णू भवानी मज सहित झाले त्यापासून तेचे स्वरूप आठवून म्हणे जपतो निषेधी नाम त्याचे. ब्रह्मदेव असो, विष्णू असो, भवानी असो, मी असो, आम्ही सर्व त्याच्यापासून निर्माण झालेले आहोत. वीरांची विष्णू भवानी मज सहित झाले त्यापासून तेची स्वरूप आठवून म्हणे जपतो निषेधी नाम त्याचे. मी सुद्धा म्हणाले त्याच्यापासूनच निर्माण झालो. ऐसे बोलता त्रिपुरांतका मना आश्चर्य करे अंबिका म्हणे मी अर्धांगी असता रेखा नाही विवेका ठेवले. कमाळणीच्या पुष्पाजवळ दरदोरी असता सर्व काळ परी त्यातील मकरंदातील निर्मळ तीस न कळे सर्वथा. म्हणाल मी इतके दिवस तुमच्या जवळ आहे पण हे रामाचं महात्म्य मला कधी कळलंच नाही. तुम्ही कुणाचं नाम घेता हे आजपर्यंत मला कळलं नाही. ज्याप्रमाणे म्हणाले बेडूक त्या पाण्यामध्ये चिखलामध्येच बुड्या मारत असतो आणि त्या चिखलामध्ये कमळ उमललेलं असतं. त्या कमळातला मकरंद काही त्या बेडकाला घेता येत नाही. कमळातला मकरंद घेऊन जातो तो भुंगा, त्याला नाही मिळत. म्हणजे कमळाच्या जवळ आहे बेडूक पण त्याला मिळत नाही. तसं म्हणाले माझं झालं तुमच्याजवळच मी इतके काळ राहते पण मला तुम्ही कुणाचं नाव घेता ते अजून कळलं नाही. की मृग नाभीत कस्तुरी असोने तो वायाच बिरे रानोराने तेवी शंकरांगी ज्ञान असोने ते मज लागोने कळेना. मग जोडून दोन्ही करण नीलकंठास केला नमस्कार म्हणे मी म्हणे तुम्ही शुद्ध करून अंतर जपता रघुवीरनिशी. ते आपले जीवीचे निज गोज कृपा करून सांगावे मज वचन ऐकून कैलास राज बोलते सहज निज प्रीती. म्हणाले ते ज्याचं तुम्ही नामस्मरण करताय त्या रामाचं महत्त्व काय ते आम्हाला तुम्ही सांगा. एकांत देखून त्या अवसरी पार्वती म्हणे त्रिपुरारी मी जपतो दयासे अंतरी ते तुझं निर्धारी सांगतो. मग मस्तके ठेवणे अभय कर उपदेश करी श्री शंकरा तो पार्वतीस निद्रा लागली फार विवेक साचार आठवेना. मग शंकराने
पार्वतीच्या मस्तकावर ते हात ठेवला आणि म्हणाले, आता मी तुला ज्ञान सांगतो असं म्हणाले. पण पार्वतीला निद्रा लागली, त्यामुळे एवढं मोठं ज्ञान आपल्याला मिळतं आहे याच्याकडे तिचं लक्ष नाही आहे. तिला झोप आली. आणि त्याच वेळेला काय झालं होतं, पाण्यामध्ये माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते आणि ते शंकर पार्वतीला जे ज्ञान सांगतायत ते सगळं मच्छिंद्रनाथाने मत्स्याच्या पोटामध्ये ऐकलेलं ज्ञान आहे. मग मस्तके ठेवणे अभय कर उपदेश करे श्री शंकर, तो पार्वतीस निद्रा लागली फार विवेकसाचा आठवेना. उपदेश करता धुर्जटी तेव्हा असावध होती गोरटी, गर्भ होता मत्स्येचे पोटी त्याने हुंकार दिला. क्षीर कल्लोळाच्या हात मकरीचे उदरी गुप्त होता गुप्त, त्याने ऐकून अकस्मात आठव चित्ती धरेला. जेवी कयादो होती बंदिका नेते ते अकस्मात आले, नारद मुनी उपदेश देता कृपा करून तो प्रल्हाद गर्भात ऐकला. ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची स्त्री कयाधू हिला इंद्राने तुरुंगात ठेवलेलं होतं, त्यावेळेला प्रल्हाद तिच्या उदरामध्ये होता, कयाधूच्या पोटामध्ये होता. त्यावेळेला नारद महर्षींनी कयाधूला जे ज्ञान सांगितलं ते सगळं गर्भामध्ये असतानाच प्रल्हादाने ऐकलेलं आहे. जेवी कयाधू ते बंदिखाने तेथे अकस्मात आले, नारद मुनी उपदेश देता कृपे करून तो प्रल्हाद गर्भात ऐकला. तेवी पार्वतीशी सांगता मदनारी तो शब्दपातला मकरोदरी, तो मत्स्येंद्रनाथ श्री विश्वोद्धारी जन्मला. तो साक्षात शंकर अवतारू की वैराग्याचा महामेरू की निजबोधाचा सागर, तो जगद्गुरु अवतरला. त्यामुळे शंकरापासून मिळालेलं ज्ञान हे मच्छिंद्रनाथाने मत्स्यीच्या पोटामध्ये सगळं श्रवण केलं. तो जो ब्रह्मज्ञानी आदी दक्षा, जो सायुज्यदाने कल्पवृक्ष की सर्व जीवांचा अंतरसाक्ष कमलदलाक्ष दुसरा की निर्गुणाचे निज मंदिर की तो चैतन्याचा आकार की पौर्णिमेचा निशाकर वाडेसाचार्य रीती. तो देही असोनी वेगळा की परब्रह्मची निज पुतळा की तो उन्मनीचा जिव्हाळा प्रगटला से भूमंडळी. हे मच्छिंद्रनाथ कसे होते, त्यांनी देह धारण केलेला होता. पण आपण कसे आहेत, आपण देही आहोत. देही आहोत याचा अर्थ काय, हा देह म्हणजेच मी असं म्हणणारे, म्हणून आपल्याला काय म्हणतात, आम्ही देही आहोत. आणि ते देहात आहेत पण परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत देहात असतानाच. मी देह आहे असं नाही, हा देह माझ्या कामासाठी घेतलेला आहे ही भावना धरून. घर म्हणजे मी नाही, घरात राहणारा मी वेगळा आहे, पण घर म्हणजेच मी असं समजतोय आपण. ते घरात राहणारे आपण आहोत. हा देह म्हणजे काय, घर आहे. समजा देऊळ आहे, देह देवाचे मंदिर असं समजा. म्हणजे घर म्हणजे काय आहे, हे देह म्हणजे काय तर घर आहे हे लक्षात घ्या. आता घर म्हणजे आपण आहोत का, नाही, आपण घरात राहणारे आहोत. हे ज्याला कळलं तो ज्ञानी आहे, ज्याला नाही कळलं त्याला देह म्हणजेच मी असं वाटत राहणार, घर म्हणजेच मी असं वाटत राहणार. म्हणून त्याला विदेही म्हटलेले. देहात असून देहापासून अलिप्त असणारे त्याला विदेही म्हणतात. तो देही असून वेगळा की परब्रह्मची निज पुतळा की तो उन्मनीचा जिव्हाळा प्रगटला से भूमंडळी. तो उपजदाची मातेच्या उदरातून नाही विसरला सोहम ज्ञान, ध्यान न लागता अविद्या प्रविंजन सत्वरतेतून निघाला. आईच्या पोटामध्ये आपण असताना सुद्धा आपल्याला सोहमचं ज्ञान असतं. सोहम 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 म्हणजे तो परमात्मा आणि मी हा एकच आहे हे ज्ञान त्याला असतं. पण जेव्हा तो आईच्या उदरातनं बाहेर येतो त्यावेळेला ते ज्ञान तो विसरून जातो. म्हणजे परमात्मा म्हणजेच मी आहे हे ज्ञान विसरून जातो. आणि आता त्याला ज्ञान काय झालं आहे, हा देह म्हणजेच मी हे ज्ञान त्याच्याकडे, म्हणजे अज्ञान आहे पण ते अज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे.
तो उपजाची मातेच्या उदरातून नाही विसरला सोहम ध्यान नाही विसरला सोहम ध्यान न लागता विद्या प्रवंजना सत्वरतेतून निघाला विचार करता निजमनी म्हणे सकळ तीर्थे पाहावी नाही ने मग मत्स्यनाथ तेथून गमन करी स्वेच्छा. आणि मग मच्छिंद्रनाथाला ज्ञान प्राप्त झालंय. ते म्हणाले आता तीर्थयात्रा करावी म्हणून मच्छिंद्रनाथ निघालेले आहे. राहिलेला कथावाद उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय. जगद्गुरु जय जय रघुवीर समर्थानंद कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज